नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी गुजरातच्या संदर्भातली, कारण गुजरातमध्ये आता लवकरच समान नागरी कायदा हा लागू केला जाणार आहे आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये या संदर्भामध्ये एक महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडली आहे. समान नागरी कायदा समितीच्या सदस्यांसोबत ही महत्त्वाची बैठक झाली. सर्व समुदायांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून समितीने या संदर्भातला निर्णय घेतलाय आणि सरकारला लवकरच या संदर्भातल्या समितीचा अहवाल आता सादर केला जाणार आहे. सोमेश खोलगे आपल्याला याविषयी माहिती देतील. सोमेश, एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, आता गुजरातमध्ये सुद्धा समान नागरी कायदा लागू होणार आहे. उत्तराखंड, गोवा आणि त्यानंतर गुजरात हे देशातील असं एक राज्य ठरेल की ज्या ठिकाणी समान नागरी कायदा राज्य स्तरावरून राज्य शासनाकडून लागू केला जाणार आहे. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली होती गुजरात राज्याकडून आणि या समितीकडे काम देण्यात आलं होतं की युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायद्यासंदर्भात अभ्यास करायचा आहे आणि त्याचा एक मसुदा सरकारला सादर करायचा आहे. जी माहिती मिळते त्यानुसार येत्या महिन्याभरामध्ये या समितीचा अहवाल गुजरात सरकारला सादर केला जाणार आहे आणि त्यानंतर सरकार त्यानुसार कायद्याचा मसुदा हा विधानसभेत सादर करून त्याचं कायद्यात रूपांतर करून घेईल आणि समान नागरी कायदा गुजरातमध्ये देखील लागू होईल अशी चिन्ह आता दिसत आहेत. आसाम आणि इतर काही राज्यांनी याविषयीची तयारी केली होती, वेगवेगळ्या स्वरूपाचे समित्या तयार करून. तसंच एक गुजरात देखील राज्य होतं आणि यापूर्वी गोवा आणि त्यानंतर मग उत्तराखंड अशी दोन राज्य आहेत देशभरात की ज्या ठिकाणी पूर्वीपासूनच समान नागरी कायदा आहे. उत्तराखंडात भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्याचा भाग म्हणून पुढे पुष्करसिंग धामी यांनी 2025च्या दरम्यान याची अंमलबजावणी केली जानेवारी 2025 मध्ये. परंतु त्यानंतर आता गुजरात हे एक दुसरं राज्य ठरू शकतं की जे स्वतंत्र भारतात समान नागरी कायदा लागू करणार आहे. अगदी सोमेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी